नमस्कार, मी साक्षी आणि स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. बारामतीत दहशतीचं वातावरण असेल तर माझ्याशी संपर्क करा. युगेंद्र पवारांनी अजितदादा विरोधात दंड थोपटले. माझे राज्यसभेचे 2 वर्ष शिल्लक, शिंदेंच्या खासदारांना तिकडे पाठवा. शिर्डीतून मला लोकसभेची उमेदवारी द्या, रामदास आठवलेंची मागणी. कात्रज प्राणी संग्रहालयातला पळायला बिबट्या, अखेर जेल बंद. महायुतीत लोकसभेत राज्यात 50 ते 55 जागा मिळवतील, अंबादास दानवे यांची मिश्किल टिप्पणी. मोदींची 10 वर्ष सोडा, तुमची 50 पैकी 5 वर्षाचा हिशोब द्या, पवारांवर अमित शहांचा पलटवार. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर शिवरात्रीनिमित्त 24 तास खुले राहणार. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. चिंचोडी तालुका येवला येथील पुरातन रागेश्वर मंदिर समोर खोल बारव व तळघरात असलेले हे शंकराचे मंदिर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. महाशिवरात्रीनिमित्त येस मराठीच्या दर्शकांसाठी खास दर्शन.
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी श्री दिगंबर पठारे यांची नियुक्ती झाली आहे. विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास वाजे यांच्या हस्ते श्री पठारे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख PR करपे यांनी केले. यावेळी अरुण डावरे, सोमनाथ गिरी, राजेंद्र गांगुर्डे, सुनील ससाने, सोमनाथ पगार, कचेश्वर शिंदे, डोंगरसिंह रबडे, KT बहिरम, प्राचार्य रामदास वारुंगसे आदींसह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यांच्या नियुक्तीचे मविप्र संस्थेचे संचालक कृष्णाजी भगवत, शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब वारुंगसे, माता बालक संघाचे उपाध्यक्ष अर्चना ढोली, मंजुषा पडवळ, पर्यवेक्षक रामदास वाजे यांनी केले. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी डुंबेरे, सिन्नर. लोकसभा निवडणूक ही स्वतःसाठी न लढता देशासाठी लढायची आहे. जयंत दिंडे यांचे वक्तव्य. देशासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र येत भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची निफाड येथे होणाऱ्या सभेसाठी दिंडोरी येथे नियोजनासंदर्भात बैठक संपन्न झाली. येथे झालेल्या बैठकीत निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची निफाड येथे मोठी सभा होत असून या सभेच्या नियोजनासाठी बैठकीत शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, राष्ट्रवादीचे श्रीरामजी शेट्टे, दत्तात्रय पाटील, मविप्रचे प्रवीण नाना जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, काँग्रेसचे सुनील आव्हाड, वाळू जगताप, प्रकाश पिंगळ, भास्कर भगरे, दिलीप शिंदे, शैलाव फडे आदी प्रमुख नेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेनेचे जयंत भाऊ दिंडे यांनी आपल्या मनोगतात निफाड येथे सभा घेण्याचे ठरताच पवार साहेबांनी लगेच मान्यता दिली व दिंडोरी लोकसभेच्या निफाड येथे ही सभा होत असून प्रत्येकाने स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून काम करावयाचे आहे. दिंडोरी लोकसभेला CPM पक्षसुद्धा आपल्याबरोबर आहे. निवडणूक फार सोपी आहे, फक्त नियोजन महत्त्वाचे आहे. आता ही निवडणूक स्वतःसाठी न लढता देशासाठी लढायची आहे. विश्वासघाती लोकांच्या विरोधात ही निवडणूक लढवायची आहे. आम्ही पुन्हा निवडून येऊ असे तुम्हाला वाटते? जर तुम्हाला इतका आत्मविश्वास असेल तर तुम्ही दुसऱ्यांची लेकरे मांडीवर का घेतात? त्यामुळे दिंडोरीत गटवाईत चारही पक्षांनी गाड्याचे नियोजन करून जास्तीत जास्त गाड्या भरून या सभेसाठी न्यावायच्या आहे व सभा यशस्वी करायची आहे असे सांगितले. राष्ट्रवादीचे श्रीराम शेट्टे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी बांधव अडचणीत आहे, शेती उद्ध्वस्त होते की काय असे शेतकऱ्यांना वाटते. ज्यावेळेस विकास दुबळा होतो तेव्हा जातीचा व धर्माचा आधार घेतला जातो. कुठलीही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात. शेतकरी मजुरांना जगवतो, व्यापाऱ्यांना जगवतो, सर्व गरजा पूर्ण करतो. शेती उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यानंतर शेतकरी भाजपाच्या सोबत नाही. कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी कामाला लागावे असे सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे राहुल गांधी हे पण येत असल्यामुळे त्याचेही नियोजनाचे ठरवावे असे या बैठकीत सांगण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब जाधव, रामदास पिंगळ, गंगाधर निखाडे, नरेश देशमुख, सुनील जाधव, रघुनाथ पाटील, नामदेव राऊत, निलेश शिंदे, नारायण राजगुरू, अरुण गायकवाड, वसंत घडवजे, सुनील मातेरे, रावसाहेब जाधव, किशोर आपसुंदे, प्रभाकर जाधव, विजय पिंगळ, संतोष मुरकुटे, बबलू भालेराव, अंबादास गांगुर्डे, भाऊराव शिंदे, मनोज खांदवे, छबुराव मटाले, तौशिफ मणियार, संदीप भेरे, संतोष रेहरे आदी बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्याच्यामुळे पवार साहेबांनी पट्ट आपल्या इथे आपल्या त्या मेहनतीचा विजय असा पवार साहेबांनी त्या ठिकाणी लगेच म्हणजे दिंडोरी लोकसभेत मला सभा द्यायची. हे सगळे वरिष्ठ लोक त्या ठिकाणी गेले. तर तुम्ही एवढ्याला एवढं केले, तुम्ही सापडला कांद्याच्या बाबतीत आंदोलन केलं. आता निफाड तालुका शेजारी जर विचार केला तर निफाड तालुक्यात तुम्ही सभा घ्या आणि ते पवार साहेबांनी मान्य केलं. हा आपल्या बैठकीचा आणि अमृत मंथनाचा आणि मनोविधानाचा सगळ्यात मोठा विजय, आपला पहिला विजय तिथं. दुसरा विषय असा तर राहुल गांधी साहेब मालेगावचा दौरा करणार होते आणि मालेगावच्या दौऱ्यानंतर डायरेक्ट नाशिकला सातवड हा स्टॉप नव्हता, परंतु केवळ पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे केलेलं कांद्याचं आंदोलन, काँग्रेसच्या कोर्टातून गेलेल्या आपल्या महाआघाडीच्या मनोविज्ञानाचे जे पूर्ण तालुका निहाय आपण जे फिरलो त्याचे रिपोर्ट्स
त्याच्यानी राहुल गांधी साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चाला किमान त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून 1 तासाची वेळ दिली. हा आपला दुसरा विषय. आणि म्हणून बालकाला तुम्हाला मी सांगतो तर जसं थेंबा थेंबानी तळ साचतं तसं थेंबा थेंबानी तळ आटतं सुद्धा. आज आपली प्रगती इतकी झालेली शेतकरी सगळे या गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यात सांगितले त्या गोष्टी काही शिरणार नाही. मी प्रॅक्टिकल माणूस. थेंबा थेंबानी तळ आटतं तसं थेंबा थेंबानी साचतं. आणि म्हणून आपण साचवण्याच्या दिशेने गेल्या 15 दिवसापासून वाटचाल करत आहोत. आणि महाविकास आघाडीमध्ये इतका गोंधळ झालाय इकडे लिपू का तिकडे लिपू त्यांचं लिटर पाणी जातंय थेंबा थेंबाच्या ऐवजी. आजचाच विषय घ्या. शिंदेगड म्हणता आमचा उमेदवार द्या. त्याच्यात त्यांनी कॉन्सिक्वेन्सेस अशा मांडल्या तर ते म्हणता आमचा उमेदवार गेलं पिढीचा आम्ही नको देतो. तिथे आश्चर्याची गोष्ट अशी तर शिंदे साहेबांची काय शेवटी बाळासाहेब ठाकरेंची जाधव साहेब त्या भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत आहे शिवसैनिक म्हणून गेला बरे जातात काय आणि तुमचं काय होतं 500 कोटी कर्ज पोरं आम्ही करायचे होते. 500 आमदार शिवसेनेचे होते म्हणून तुम्ही निवडून गेलो. परिस्थिती झालेली आहे की आपण गावोगावी एक आपण माउस कॅनव्हसिंग या दिशेने सुद्धा समोरच्या पार्टीला नामोहर करण्याच्या दिवशी त्यांच्यात काय खळबळ चालू आहे तो विचार करा. दुसरी महत्वाची गोष्ट ही निवडणूक मागच्या भाषणामध्ये तुम्हाला सांगितलं की आपण स्वतःसाठी लढवायची. ही निवडणूक देशासाठी लढवायची. 15 ऑगस्ट 47 स्वातंत्र्य मिळालं, 50चा प्रजातंत्र मिळालं आणि त्या परंपरेप्रमाणे आपण आपले आणि आपल्यासाठी असं राज्य या ठिकाणी तयार झालं. ते टिकवण्याचं दुसरं स्वातंत्र्य युद्ध आपल्याला 2024 लढायचंय. हा खरा पाहिजे. प्रवीण नाना नेमकं म्हणायचे ना विचार 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 विचार. प्रवीण नानांना शब्द नाही सुचत नसेल. अरे आता आपण प्रजातंत्र वाचवायचंय. प्रजातंत्र वाचलं तर तुमच्या माझ्यात अक्षर भाव नाही. प्रजातंत्र वाचलं तर तुमच्या पाण्यात लवकर पोरांना शिकलेल्या पोरांना नोकरी मिळणार. प्रजातंत्र वाचलं तर तुमच्या माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा आपल्याला तुमची सन्मानित वागतो. ओबीसी असो जनरल असो याही कोलात न शिरता प्रजातंत्र वाचवा. संविधान वाचेल आणि संविधान वाचेल देशाची परिस्थिती बघून कार्यकर्तेचा विचार घेऊन किंवा सर्वे करून त्या ठिकाणी उमेदवार देत असतात ते काही जातच नसतात. परंतु अशा गोष्टीत आपण जर आतापासूनच ती चर्चा या व्यासपीठावर करत बसतो की बघायचा उमेदवार पाहिजे किंवा एक्सेल पाहिजे किंवा वायच पाहिजे याहीपेक्षा पुढे जाऊन आपण विचार म्हणून आज निवडणूक लढावी अशी विनंती करतो. कुठल्या पक्षाला ती उमेदवारी मिळेल कुठल्या माणसाला मिळेल याचाही पुढचा विचार हा आपण या ठिकाणी करावा. कारण आज या ठिकाणी जो विचार देशात आला आहे मी मागच्याही सभेत सांगितलं की रामाचा विचार घेऊन पुढे ज्यावेळेस येतात किंवा जातीपाती मंदिरं त्यावेळेस हा विचार पुढे येतो त्यावेळेस त्या पक्षाची विचारधारा ही पोषक होते आणि विजयाची विचारधारा ज्यावेळेस रामाचं मंदिर घेऊन ते पुढे आले या निवडणुकीत विचारधारा ही पोषक झालेली आणि म्हणून आपण सर्व एका विचाराने या ठिकाणी एकत्र आहोत. आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण पक्ष माझं काय काम तुझं काय काम हा ज्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत त्या पक्षाशी आपण किती प्रामाणिक आहोत याचं खरं बोलकाम आपण हे करण्याची वेळ या ठिकाणी आली. आपण जर म्हणत राहिलो का काँग्रेसची सभा आहे जाऊया ते बघतील राष्ट्रवादी सभा आहे ते बघतील शिवसेनेची सभा आहे ते बघतील CPMची सभा आहे ते बघतील अशा पद्धतीने महाविकास आघाडी निर्माण होऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वजण आपला कुठलाही मतभेद असतील क्लेश असेल काही राग असतील ते या ठिकाणी बाजूला ठेवले पाहिजे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गण वाईज त्या ठिकाणी आपण काम करण्याची गरज आहे. समजा खेडगाव जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये शिवसेनेचा गट प्रमुख आहे काँग्रेसचा गट प्रमुख आहे
व्यवसायिकांना तोच उद्ध्वस्त होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस विकास डोळा पडतो त्या टायमाला जातीचा धर्माचा आधार घेतला आणि मग कुठलंही इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जातात आणि विकासाकरता म्हणून इलेक्शन असतं आणि तो मुद्दाच अलीकडे मागे पडतो. म्हणून या ठिकाणी शेती तर शेतीवर अवलंबून असणारे प्रत्येक गावातले आदिवासी दलित अल्पसंख्याक भूमी नाही या सगळ्यांना काम जातं येईल कोण. शेतकऱ्याकडे पैसे असले तर मी प्रत्येक वेळा सांगतो तर हा व्यापार चालतो. या दिंडोरीमध्ये एवढे दुकानं घातलेले व्यवसाय उर्जित अवस्थेत आलेला आहे. याचं मूळ काय शेतकऱ्याकडे नसू द्या कॉलेज म्हणजे हा शेतकरी मजुरांना जगतो व्यापाऱ्यांना जगवतो देशातल्या जनतेला अन्नधान्य पुरवतो ज्या काही घरला जीवनावश्यक वस्तू त्या सगळ्या निर्माण करतो आणि ती शेती उद्ध्वस्त व्हायची पडे आली म्हणून मागच्या मीटिंगमध्ये मी म्हटलं हा आकडेवारी काढा सगळ्यात जास्त जर आत्महत्या कुणी केल्या असेल तर त्या शेतकऱ्यांनी. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी. निफाड उपभाग येथे लाईनमन दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी स्वतः परिधान केले लाईनमनचा गणवेश. ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे स्तंभ किंबहुना ऊर्जा आणि समाज यांना जोडून ठेवणारा सेतू संबोधले जाणारे देशातील लाईनमन जनमित्र तथा तंत्रज्ञ यांचा सन्मान तथा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय लाईनमन दिवस म्हणून देशभरात साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार विविध कार्यक्रमाचे निफाड उपभाग अंतर्गत आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावितरणमधून निवृत्त झालेले जनमित्र व यंत्रचालक व तसेच शेतकरी प्रतिनिधी, ग्राहक व गुत्तेदार यांना देखील कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निफाड उपभागातील उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी स्वतः लाईटमनचा गणवेश परिधान केल्यामुळे सर्व जनमित्र यांचे मनोबल उंचावले. महावितरणचे जनमित्र तसेच यंत्रचालक ऊन वारा पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत तसेच कोरोनासारख्या महाभयंकर काळात देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ग्राहकांची सुरळीत वीज पुरवठ्यासाठी 24 तास सेवा दिली व आजही अविरत देत आहे. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समस्त जनमित्र व यंत्रचालक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. जनमित्र यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती छाया आहेर व यंत्रचालक श्री सुभाष निफाडे, श्री विलास वडघुले यांनी केले. मान्य कार्यकारी अभियंता श्री काळूमाळी साहेब व श्री लक्ष्मी पतसंस्थेचे संचालक श्री नंदू शेठ चोरडिया, प्रगतशील शेतकरी श्री शिवाजी ढेपले, भाजपचे श्री नवनाथ धारराव, कॉन्ट्रॅक्टर डुबे, मोरे, हुजबंद, शिंदे, सानप व सेवानिवृत्त जनमित्र संदान, धात्रक, पोटे, हुजबंद, शिंदे, खैरे, कुलथे, गांगुर्डे, जाधव, कर्डिले, खैरे, कापसे व सेवानिवृत्त अभियंता श्रीवाणी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. मान्य मुख्य अभियंता श्री दीपक कुमठेकर व अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्राहकांनी जनमित्रांच्या कामाची प्रशंसा केली. या कणाकणांनी स्वागतासाठी बहरलेला, सृष्टीच्या या कणाकणांनी स्वागतासाठी बहरलेला, संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुलेही. ही वाट होती अंधारी भोवदारी अंधार होता, लाईनमध्ये ठेवला हात पाठी हाच एकमेव आधार होता. आणि खरोखरच आज ह्या लाईनमन दिनाच्या निमित्ताने सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. व्यासपीठावर उपस्थित आणि सर्वांचे आवडते सर्वांचे लाडके कार्यकारी अभियंता श्री काळूमाळी साहेब, या ठिकाणी उपस्थित श्री शिवाजीराव ढेपले दादा, आदरणीय वाणी साहेब, संदानजी, रात्रभाऊ,
खेडे, कापसे, शिंदेजी, गांगुडेजी, जाधवजी, गांगुडे 3 आहेत, 3 जण गांगुडे, गंडीरेजी आणि कुलतेजी आणि उपस्थित सर्व जनमित्र, सर्व अभियंते, सर्व बिलिंगमधील कर्मचारी. मित्रांनो, अतिशय छान वातावरणामध्ये हा आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याच्या शेवटच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो आहे. आणि जसं आता साहेबांनी सांगितलं किंवा बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की लाईनमन हा जो आहे तो हा सर्वात मुख्य कारण आहे. आणि जे केंद्र शासनाने जे ठरवलं की 4 मार्च हा जो दिवस आहे हा लाईनमन दिवस आहे. पार्श्वभूमी जी कोरोनाची होती ती खरोखर फॅक्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपले कितीतरी जनमित्र त्यावेळेस धारातीर्थी पडली, त्या ठिकाणी त्यांचा बळी दिला असं मला अर्थ नाही, कारण की स्वतःच्या प्राणाची त्यांनी त्या ठिकाणी आहुती दिली. आणि अशा ह्या जनमित्रांना खरोखरच आज आपण श्रद्धांजली व्यक्त करून त्यांचे आज या ठिकाणी आपण स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही असं मला निश्चित या ठिकाणी सांगायचं वाटतं. तर आज लाईनमन हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि सर्वात प्रथम मी जो युनिफॉर्म घातलेला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की सचिन माझ्यासोबत होता ना त्यावेळेस मी आता टेलरकडे गेलो, तर त्यावेळेस टेलरकडे गेल्यावर मी तो युनिफॉर्म घातल्यावर मला खरोखर वेगळ्या प्रकारचं वेगळंच जाणवलं. काहीतरी कॉन्फिडन्स हा असेल एक वेगळ्या प्रकारचा, जे कॉन्फिडन्स तुम्ही दररोज अनुभवताय तर तो कॉन्फिडन्स मला छान वाटला. सुरुवातीला तो शर्ट थोडंसं अंडर करावा लागला म्हणून पॅन्टच राहिले, शर्ट राहिलं म्हणजे अजून वेगळं वाटलं. अजून तसं आपल्याला काहीतरी छान जसं मग प्रवीण आहे वगैरे सर्वांची आठवण झाली, प्रवीण पवार वगैरे सर्वांची. तर खरोखर हा लाईनमनचा युनिफॉर्म घालून तुम्ही सुद्धा अभियंते एक ना एक दिवस अनुभवा अशी मी निश्चितच तुम्हाला सर्वांना परत एकदा आव्हान करतो. आणि एक वेगळ्या प्रकारचं फील आहे. आता तुम्ही फक्त मला म्हणला की 4 वेळ चढा तर तेवढं फक्त मला थोडं अवघड जाईल चढायला. ते थोडं वस्तू नाही का तुमच्यासोबत याच युनिफॉर्म वर बिलकुल. तर निश्चितच मला खूप आज आनंद झाला की आज मी तुमच्यामधलाच आहे आणि तो फील मला आज आला. आणि खरोखरच हा युनिफॉर्म जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये एक स्मरणीय राहील की माझ्या ह्या 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम करण्याची संधी भगवंतांनी त्या ठिकाणी दिली. तर आज या ठिकाणी फक्त मी आवर्जून सांगेन की सर्वांनी सांगितले, शिवाजी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, नंदू शेठ चोरडे सुद्धा आले, त्यांनी सुद्धा सांगितलं, त्यांनी त्यांची खेचली सुद्धा बोलले शिवाजी म्हणून. खरोखरच नंदू शेठ त्यांचा आता सगळा इतिहास बघून आपल्याला सर्व त्यांना जास्त आपल्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. आणि खरोखर त्यांनी त्यावेळेस तिवारी साहेबांचे तत्कालीन त्यावेळेस त्यांनी एकमेकांना हे करून ते पोल वगैरे उभे केले, तर ती खूप एक वाखाणण्यासारखी गोष्ट होती. आज आपल्या व्यासपीठावर जे जुने जाणते मंडळी बसले, जे रिटायर झाले, की जे गेलेवार पिरियड पासून त्यांनी स्वतःच्या खांद्यावर त्यावेळेस पोल वाहून दिले, 33 केवीचे इलेक्ट्रिकचे पोल त्या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये वाहून दिले आणि तिथं उभं त्यावेळेस त्यांनी केले. विचार करा, पोल उभे केले. आजची यंत्रणा काय, तर आज आपण तर पोल उभे करतच नाही. आज तर कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काय करतात की त्यांची ती मशिनरी आहे ते पटपट पोल उभे करतात. परंतु आज ह्या सर्व लोकांना बोलण्यामागचाच उद्देश हा की खरोखर त्यांनी त्या काळामध्ये खूप काही गोष्टी सोसलेल्या आहेत, खूप काही गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत. आणि ते सुद्धा कितीतरी दिवस फील्डवर, म्हणजे माझे जुने क्लायंट होते बीडला जॉईन झालो, तर त्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं की बायका पोरांपासून महिला ते दूर व्हायचे त्या ठिकाणी. आणि पूर्ण 33 केवी लाईन असू द्या, सबस्टेशन असू द्या, ते स्वतःच्या हाताने उभे करायचे. तर खरोखरच आज मी या सर्वांना परत एकदा त्रिवार तुम्हाला सर्व जुने जाणते सगळ्यांना वंदन करतो, नमन करतो. आणि आपल्यामध्ये अभियंता सुद्धा आहेत वाणी साहेब, की त्यांनी स्वतःचा आलेख पेपर्स मध्ये असताना खूप चांगल्या प्रकारे उंचवलेला आहे. म्हणजे अजूनही अमित मला सांगतो की मी वाणी साहेबांच्या समोर उभा राहू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारची त्यांच्या कामाची ती पद्धत होती आणि खरोखरच ती वाखाणण्याजोगी होती. तर आज मी त्या जास्त बोलणार नाही, फक्त एक शेवटचं वाक्य तुम्हाला सांगेन की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट असू द्या, आपण हे जे जन्माला आलो आहे, आपल्या ह्या प्रत्येक कृतीला जर का भगवंताचं अधिष्ठान असेल तर निश्चितच आपल्याला यश हे 100% असतं. म्हणजे आपल्याला माहिती की कौरव जेव्हा 100 होते, कौरवांच्या पाठीशी ते भगवान श्रीकृष्णाने दिलेली कितीतरी मोठे सैनिक होते आणि पांडव जे होते 5 होते, परंतु पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून जिथं भगवान श्रीकृष्ण आहे किंवा जिथं अध्यात्म आहे तिथं विजय हा शेवटी निश्चित होतो. आणि या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी विजय हा पांडवांचा झालेला आहे. तर ह्या अनुषंगाने तुम्हाला सुद्धा मी सांगतो की सेफ्टी बद्दल सर्वांनी सांगितलं आता की सेफ्टी हा तर भाग आहे, प्रारंभात काय लिहिलेले हे सांगू शकत. बऱ्याचशा वेळा काय असतं की
कुठेतरी ऑपरेटरची कुठेतरी मिस्टेक होते, कुठेतरी तो जनमिताची मिस्टेक होते, झिरोवाल्याला त्रास होतो, कुठे दुसरा आउटसोर्सवाल्याला त्रास होतो. ह्या सर्व गोष्टींमधनं स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे दोष दूर होणं, जसं साहेबांनी आता सांगितलं की निष्काळजीपणा, कुठे मोबाईलमध्ये रील्स बघणे किंवा मोबाईलमध्ये हे बघणे, या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी स्वतःच्या दोषांमुळे त्या व्यक्तीला त्रास होतो. म्हणून अध्यात्म सुद्धा आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट स्वतः अलर्ट राहणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला शिवाजी आवाजून सांगेन की सप्लाय ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतात तर खरोखर हे लोक ज्यावेळेस आपल्याला रांगवण ते ज्यावेळेस दैताळे संस्थांचे हे लोक ब्रेकडाऊन काढतात तर 30 किलोमीटरची लाईन विचार करा. 30 किलोमीटर, एका किलोमीटर मध्ये जवळपास 20 पोल गुणिले 30 किलोमीटर म्हटल्यावर जवळपास 600 पोल मध्ये कुठल्या ठिकाणचं पिन इन्सुलेटर ते 3 इन्सुलेटर पैकी कुठलं फुटलं हे कसं कळणार. तरी हे लोक प्राणपणाने त्या ठिकाणी जातात ते खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि निश्चितच ज्या सर्व जनमित्रांनी त्याचे दिवस रात्र एक केली, सप्लाय द्यायचं तुम्ही स्वतः तारीफ केली की बाबा खरोखर विद्युत पुरवठा देण्याचं अविरतपणे काम यांनी सर्वांनी केलेलं आहे. तसंच जसं आता साहेबांनी सांगितलं की जे महावितरणची जी फायनान्शियल कंडिशन थोडी बिघडलेली आहे आणि ती बिघडलेली परिस्थिती जर दुरुस्त आणायची असेल चांगल्या अशी प्रशंसा केली. येस मराठीसाठी शरद लवकरे, लासलगाव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, भारत माता की. आजच्या राज्यस्तरीय नमो महारोजगार बाबा खाली बसा ना तुम्ही, मागच्या लोकांना दिसू दे. तिकडे बसा खाली. हो बाबा. सकाळपासून आहेत ते लोक नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित. या विभागाचे अतिशय कार्यक्षम मंत्री वजनदार आहेत. मंगल प्रभात त्यांच्या नावामध्ये पण मंगल प्रभात आहे. म्हणजे एक चांगली सुरुवात या राज्यामध्ये तरुणांना रोजगार देण्याची त्यांनी सुरू केली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दुसरे आमचे उदय सामंत उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार, स्वयंरोजगार देण्याचं काम करताय. खरं म्हणजे रोजगार हा अतिशय तरुणांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी महत्त्वाचा आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार किसन कतोरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षीताई शिंदे, गोपाळ लांडगे, अर्जुन खोतकर, आयुक्त कौशल्य विकास निधी चौधरी, आयुक्त का सेक्रेटरी आहेत ना त्या, आयुक्त निधी चौधरी, महेंद्र कल्याणकर, डॉक्टर अपूर्वा पालकर, अभिजित बांगर, अशोक शिंगारे आणि आपले बिपिन कुमार शर्मा आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर नरेश मस्के वगैरे सगळे आहेत इथं. आणि सर्वांची नावं घेत नाही कारण उशीर खूप झालेला आहे. सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी. नरेश मस्केंचं भाषण चालू होतं, मी ते मला बोलवलं की अर्धा तास किल्ला लढवत होतो. खरं म्हणजे सगळ्यात आधी आपली दिलगिरी व्यक्त करतो की यायला उशीर झाला, परंतु मी सांगितलं होतं की जे लोक येतील त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांना जे काही पुढची प्रक्रिया करा, त्यांचं सिलेक्शन करा. अपॉइंटमेंट लेटर नाही दिया ना, अपॉइंटमेंट लेटर पण दिले. आणि आज जवळपास मला निधी चौधरी मॅडम सांगत होत्या
30,000पेक्षा जास्त तरुण इथे येऊन गेले आणि 5 ते 6,000 लोकांचं त्यामधून सिलेक्शन झालंय आणि उर्वरित लोकांना देखील नोकऱ्या देईपर्यंत मंगल प्रभात जी हम रुकेंगे नहीं. बरोबर ना. आपण ठरवलेलं आहे या राज्याच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून. आज आपण अनेक ठिकाणी, पहिलं नागपूरला सुरू झाला, नंतर लातूर झाला, नंतर बारामती झाला, कल्याणला झाला, कल्याणला पण झाला ना, अगोदर झाला नाही, त्या दिवशी काय होतं, शासन आपल्या दारी होतं, तिथं तर 1 लाख लोकांपेक्षा जास्ती लोक होते, आणि नगरला झाला, आणि आता ठाण्यामध्ये आज होतोय. खरं म्हणजे एक उत्साहाचं वातावरण तरुणांमध्ये. मी जरी इथे नसलो तरी मी तिकडून सगळं बघत होतो, कारण सगळी सिस्टीम आता आहे बघायची, त्यामुळे एक उत्साह सगळीकडे चहल पहल, सगळीकडे तरुणच दिसत होते. युवक युवती नोकऱ्यांसाठी आपापले सर्टिफिकेट्स, आपलं रिझ्यूम, सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी मी पाहत होतो. फक्त उत्साहाचं नाही तर महाउत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. एकाच वेळी या ठिकाणी रोजगार मेळावा पण, दुसरे पण कार्यक्रम आहेत ना आपले. एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर आणखी देखील आपले उपक्रम या ठिकाणी होत आहेत, आणि म्हणून महायुतीची महाविकासाकडे होत असलेली वाटचाल आपण इथं पाहतोय. खरं म्हणजे यामध्ये आज नमो महारोजगार मेळावा, जिल्हा परिषदेच्या नवीन कौशल्य, नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन पण आहे. उद्या ठेवलंय, मग इकडे कशाला लिहिलं माझ्याकडे. बरं, आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय भवन ते उद्या आहे, सगळे उद्या आहेत. म्हणजे ते आज, म्हणजे उद्या यायचं ना, आज आपण शुभेच्छा देऊन जाऊया त्यासाठी. आणि अनेक उपक्रम जे आहेत. कोपरीतील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी आज आहे. अच्छा, खरं म्हणजे त्या स्किल अकॅडमीमधून कितने लोगों को आपण प्रत्येक महिन्यात कमीत कमी 2,000 मुलांना ट्रेनिंग आणि नोकऱ्या हे देण्याचा आपला संकल्प आहे. आणि म्हणून आपलं राज्य जे आहे, आपलं राज्य 1.5-2 वर्षामध्ये एवढा आपण निर्णय घेतले, त्यामध्ये सर्वसामान्य सर्व घटक, मग शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळे लोक आलेत. उद्योग आलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतोय. म्हणजे रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, याला आपण प्राधान्य देतोय. आणि यासाठी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय राज्याला खूप मदत करतायत. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतंय. आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे, उद्देश आहे आणि टार्गेट आहे. आणि म्हणून आपण उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. उद्योग मंत्री इकडे आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही दावोसला जेव्हा गेलो तेव्हा पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे करारनामे केले. फक्त करारनामे कागदावर नाही, तर 80% त्यातले अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं. आणि म्हणून त्यामधून देखील मोठा रोजगार उपलब्ध झाला. यावेळेस आम्ही दावोसला गेलो तर 3,73,000 कोटींचे करारनामे झाले आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि तिथं आम्हाला कमिटमेंट जी दिली ती कमिटमेंट इथं येऊन त्यांनी पूर्ण केली. आणखी जवळपास 40,000 कोटीचे गडचिरोलीमध्ये, आणि आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट केलं, त्याच्यामध्ये 2 लाख कोटीचं आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे. कारण महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे. या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 महाराष्ट्र आहे. उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत.
FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत. स्वच्छतेमध्ये देखील देशामध्ये राज्य आपलं पहिल्या नंबरचं आलंय. आणि म्हणून GDP मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राचा होत असलेला विकास जो आहे वेगाने होतो. आणि म्हणून विरोधकांना काही समजत नाही काय बोलायचं. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या पोटदुखी झालेली आहे आणि त्यांना नाहक आरोप, रोज प्रत्यारोप, सरकार पडेल, अमकं होईल तमकं होईल ते करतायत. परंतु सरकार काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मजबूत होत गेलं. आज 210 आमदार असलेलं हे मजबूत स्ट्रॉंग सरकार आहे महाराष्ट्रामधलं. आणि जे आरोप करतात, रोज शिव्याशाप देतात, प्रत्येक कामाला विरोध करतात, ते सगळे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील, बेरोजगार होतील आणि तरुणांना रोजगार इकडे मिळेल. कारण पोटदुखी झाली त्यासाठी पण आपण काय त्याची व्यवस्था केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाण्यामध्ये किती केले हो? ऐकतो कुठे गेले? ठाण्यामध्ये किती केले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना? 100 वर गेलोय. इकडे पोटदुखी थोडी कमी आहे. मुंबईमध्ये 250 आहे आणि राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलेला आहे, सुरू केलेत. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे. हे सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे. हे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारं सरकार नाही, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही, फेस टू फेस काम करणारं सरकार आहे. आणि शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन, शेतात जाऊन संवाद साधणार आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी देखील एक मुलगा आहे. आणि म्हणून मला या शेतकऱ्यांची कणव आहे, जाणीव आहे. सर्वसामान्य माणसांचं जे काय वेदना आणि दुःख आहे याला मला जवळून माहीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या देशाला महासत्ता करण्याचा निर्धार जो आहे करणारे आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री यांनी जो निर्धार केलाय की 11व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था 5व्यावर आणली त्यांनी 10 वर्षामध्ये. आणि आता पुढच्या वेळेस ती 3ऱ्यावर जगामध्ये अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरला आणायची आहे. आज मला सांगा 50-60 वर्ष जे कोणी करू शकले नाही ते 10 वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे. आणि त्यांचं पाठबळ आपल्या सरकारला आहे. आणि म्हणून आज राज्यामध्ये सर्व विकास सुरू आहे. आज आपण एक जर समृद्धी हायवे बघितला, आपण MTHL अटल सेतू पाहिला, आपण पुणे मिसिंग लिंक आपण पाहिली, अनेक आपण प्रकल्प करतोय, अनेक प्रकल्प आपले सुरू आहे. मुंबईमध्ये बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केलेत, मेट्रोचे प्रकल्प आपण मार्गी लावतोय. ठाण्यामधून इथून बाजूने आपली मेट्रो जाती आहे. आणि या मेट्रोचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. वाहतूक कोंडीमधून दूर लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि म्हणून सर्व समावेशक यांनी अगोदरच्या सरकारने सगळे खुट्टे मारून ठेवले होते, स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते, सगळं अडवणुकीचं धोरण घेतलं होतं. पण आपलं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आपण आणि या सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली. आज सगळीकडे आपण पाहिलं तर सगळीकडे पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रा प्रकल्प जे आहेत ते सुरू आहेत. आणि म्हणूनच आज उद्योगपती देखील आपल्या महाराष्ट्राकडे वळत आहेत. मोठ्या प्रमाणावर आपण इंडस्ट्री पॉलिसी बदलली, आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सबसिडी देतोय, त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स देतोय, त्यांना रेड कार्पेट देतोय, त्यांना जागा देतोय. आणि म्हणून आज आपण सरकारच्या माध्यमातून आपले सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय नोकऱ्यांवर बंदी होती.
ती आपण हटवली. 75,000 लोकांची नोकरीचं आपण बंदी काढली. आता 75,000पेक्षा आकडा दुप्पटीपेक्षा जास्ती गेला आहे. आणि त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, मुख्यमंत्री स्वयंरोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी स्किल डेवलपमेंट में आप लोढ़ा जी कितने लोगों को नौकरी दिया है? ए बाबा लोढ़ा जी, स्किल डेवलपमेंट में अपन कितने लोगों को नौकरी दिया है? नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.